Good morning, everyone. Am I audible? Yes, ma'am. Okay. Okay. So unit number 3 आपल्याला last lecture ला complete झालतं. That is communication standards and protocols. Okay. त्याच्यामध्ये आपण modes of communication पाहिले, serial protocols, parallel protocols वगैरे पाहिले. Okay. Now unit number 4, that is interfacing input and output devices. आता हे जे interfacing सुद्धा आहे, म्हणजे कसं कनेक्शन केले डायग्राम and programming सुद्धा आहे. Okay. So ह्या 4th युनिट वरती आपलं गेस्ट लेक्चर आहे, मे बी ऑन 6th or 7th डिसेंबर. ओके. सो गेस्ट लेक्चर झाल्यानंतर नाही जर कोणाला काही डाऊट असतील तर आपण तेव्हा ते परत रिवाइज करूया. ओके. सो हे युनिट नंबर 4 विल बी टेकन इन गेस्ट लेक्चर. नाउ आय विल स्टार्ट युनिट नंबर 5, दॅट इज रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. युनिट नंबर 4 मध्ये हार्डली 5 वेगवेगळे टाइप्स आहेत बघा. एक तर स्विचेसचा एक प्रोग्राम आहे, स्विच म्हणजेच की. देन सेकंड आहे LED डिस्प्ले आणि 7 सेगमेंट डिस्प्ले रिले. त्याच्यानंतर ना मॅट्रिक्स कीबोर्ड आणि LCD चा प्रोग्राम आहे. आणि देन स्टेपर मोटर. आणि लास्ट आहे DAC ADC. त्याचे इंटरफेसिंग सुद्धा आहे. इंटरफेसिंग मध्ये म्हणजे मायक्रो कंट्रोलर तुमच्या त्या ADC ला किंवा DAC ला, DC मोटरला, LCD ला कसं कनेक्शन केलंय. द कनेक्शन बिटवीन दी मायक्रोकंट्रोलर अँड द पेरिफेरल इज नथिंग बट इंटरफेसिंग. ते इंटरफेसिंग पण तुम्हाला बघायचं त्या चॅप्टर मध्ये. आणि प्लस कनेक्शन झाल्यानंतर ना त्याचं प्रोग्रामिंग. फॉर एक्झाम्पल LCD चा प्रोग्राम असेल तर डिस्प्ले स्वेरी किंवा डिस्प्ले वेलकम टू स्वेरी कॉलेज ऑन LCD 16:2 डिस्प्ले. ओके. मग तिथं काय असणार आहे, दोघांचं कनेक्शन पण दाखवायचं आहे. आणि प्रोग्रामिंग मध्ये LCD वरती आपल्याला काय डिस्प्ले करायचं आहे, वेलकम टू स्वेरी कॉलेज. ओके. तर असं ते प्रोग्रामिंग पण आहे. सो गेस्ट लेक्चर आहे त्याच्यावरती. जरी तुम्हाला त्यातलं काही नाही समजलं तर आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती लेक्चर घेऊया. ओके. सो टुडे वी विल स्टार्ट युनिट नंबर 5, दॅट इज रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. सो रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा. व्हॉट इज ऍक्च्युअली RTOS. रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमला RTOS असं सुद्धा म्हणतात, RTOS, RTOS. देन RTOS म्हणजे काय आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जनरल ऑपरेटिंग सिस्टीम अँड रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत, त्याचे फंक्शन्स पाहणार आहोत आणि त्याचे फीचर्स पाहणार आहोत. ओके. सो टोटल 12 मार्क्सचं चॅप्टर आहे. Okay. So 12 marks chapter real time operating system, which is also called as RTOS. आता RTOS म्हणजे काय आहे. सो RTOS त्याच्या नावातच आहे बघा, रिअल टाइम. ओके. रिअल टाइम डेटावरती ते जे ऑपरेटिंग सिस्टीम प्रोसेस करते त्याला आपण काय म्हणतो, RTOS म्हणतो. म्हणजे रिअल टाइम ऍप्लिकेशन ऑफ डेटा जे ऑपरेटिंग सिस्टीम प्रोसेस करते. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, आपल्या या कम्प्युटर मध्ये ओके OS असते. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच काय, OS. आणि त्या प्रत्येक OS चे वेगवेगळे फीचर्स असतात. ओके. कुठल्या कुठल्या डिव्हाइसला सपोर्ट करतात, कसं करतात, मग त्याला एक्सटर्नल पेरिफेरल्स कनेक्ट करायचे असतील तर काय कनेक्ट करावं लागतं वगैरे. तर हे सगळं OS टू OS चेंज होत आहे. ओके. प्रत्येक OS मध्ये एक स्पेसिफिक टास्क असते किंवा एक सेट ऑफ रूल्स असते. की जसं की तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर रिअल टाइम एक्झाम्पल द्यायचं झालं OSचं, तर अँड्रॉइड फोनचं OS बघा आणि ऍपल फोनचं OS.
दोघांमध्ये वेगळे वेगळे फीचर्स आहेत. ओके, असं म्हणजे मोस्टली कॉमन फीचर्स असतात, पण त्याचं ऑपरेटिंग टाइम म्हणा किंवा त्याचे वेगळे फीचर्स म्हणा, ओपनिंग क्लोजिंग सेशन्स म्हणा, त्याचे हे वेगळे वेगळे असणार. ओके, जे व्हॉट्सअप तुम्ही अँड्रॉइड फोन मध्ये ओपन करता ते सेम व्हॉट्सअप तुम्ही ऍपल फोन मध्ये पण युज करता, पण तिथं प्रोसेसरचं टाइम, क्लॅरिटी हे थोडंफार काय होते, चेंज होते. तसंच जे आपण पीसी मध्ये युज करतो ते ऑपरेटिंग सिस्टीम वेगळे असतात आणि रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम वेगळे असतात. ओके, आता पीसी मधले आपले ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, विंडोज, देन लिनक्स, ओके, उबंटू, हे काय झाले, ओएस झाले, ऑपरेटिंग सिस्टीम झाले. आणि रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमचे ओएस वेगळे आहेत. ओके, मग आर्टॉस म्हणजे काय आहे? आर्टॉस इज नथिंग बट विच इज यूज on which operates on real time data, and that real time data is processed by the operating system. That system is called as real time operating system. आणि तिथे डेटा प्रोसेस कसं करायचं आहे, विदाउट बफर डिले. द डेटा गिवन हायेस्ट प्रायोरिटी. जे काही येणारे इनपुट डेटा आहे त्याला हायेस्ट प्रायोरिटी देऊन विदाउट एनी डिले, विदाउट एनी बफर तो डेटा तेवढ्या टाइम कन्स्टंट मध्ये प्रोसेस झाला पाहिजे. Okay, because the time is most important constraint in real time operating system. Okay, and that time requirement कुठल्या डेटाला किती वेळ लागणार आहे ते टाइम रिक्वायरमेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, आर कॅल्क्युलेटेड इन 10th of second, म्हणजे सेकंडचं सुद्धा 10th इन्क्रीमेंट ऑफ टाइम. ओके, आपण म्हणतो ना अर्धा मिनिट, अर्धा सेकंड, नॉट अर्धा सेकंड, इट इज 10th of second. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती कमी वेळामध्ये तो डेटा प्रोसेस होत आहे. तर फॉर दिस आर्टॉस इज टाइम बाउंड सिस्टीम अँड दे आर कॅन बी डिफाईन एज फिक्स्ड टाइम कन्स्टंट. आता म्हटल्याप्रमाणे की रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम हे टाइम कन्स्टंट आहे. सो तेवढ्याच वेळेत तुमचा डेटा प्रोसेस होऊन रिक्वायर्ड आउटपुट दिलं पाहिजे. ओके, in this type of system processing must be done inside specific constraint, otherwise the system fails. Specific constraint म्हणजे काय, तर टाइम कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे काय, मर्यादा. सो स्पेसिफाईड कन्स्ट्रेंट म्हणजे काय, ठराविक मर्यादेच्या आतच तुमचा डेटा हा प्रोसेस झाला पाहिजे. जर तेवढ्या वेळेत नाही झाला तर ती सिस्टीम काय होते, फेल होते. ओके, समजा ह्याच रिअल टाइम एक्झाम्पल इज नथिंग बट मेडिकल इक्विपमेंट्स. ओके, किंवा समजा ईसीजी चेक करतात वगैरे, किंवा व्हेंटिलेटर, किंवा आपले जे काही चेक करायचे मशीन्स असतात ते काय करतात, तर तुम्हाला प्रत्येक रिअल टाइम त्या बॉडीचं मॉनिटरिंग करून सगळे जे काही लाईव्ह अपडेट्स आहेत ते त्या सीआर वरती डिस्प्ले करतात. आणि समजा एखादा आयसीयू मधला पेशंट असेल आणि त्याला जर आपण मॉनिटरिंग सिस्टीम जर कनेक्ट नाही केली तर तिथल्या नर्सला प्रत्येक वेळेस जाऊन ते चेक करत बसावं लागेल. ओके, ते झालं मॅन्युअल पार्ट. बट इन दिस ऑटोमॅटिक पार्ट, इफ जर एखादं जरी त्याचं पॅरामीटर चेक करायचं जर राहिलं तर ते तुम्हाला सीआर वरती डिस्प्ले होणार नाही, आणि ते सीआर वर डिस्प्ले नाही झालं तर दॅट पेशंट विल गेट डेड. ओके, त्यामुळं प्रत्येक डेटा हे त्या व्यवस्थित मर्यादेमध्ये डिस्प्ले प्रोसेस करून तेवढ्या वेळेत तो दिला पाहिजे. ओके, जीपॉस म्हणजे जनरल पर्पज ऑपरेटिंग सिस्टीम. जनरल पर्पज ऑपरेटिंग सिस्टीमला टाइम हे पॅरामीटर नाहीये. फॉर एक्झाम्पल, आता हे मी पीसी स्टार्ट केले आणि पीपीटी ओपन केली आहे. जर मी इथं असं क्लिक करतेय, हे तुम्हाला 2-3 सेकंदांनी जर तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल तर इट डझंट मॅटर. ओके, therefore it is not time critical. ओके, एक्झाम्पल विंडोज, लिनक्स, युनिक्स अँड एक्सेट्रा. जे कुठले ओएस आहेत पीसी साठी, टॅब साठी, लॅपटॉप साठी, ते सगळे ओएस जीपॉस स्टँडर्ड येतात, दॅट इज जनरल पर्पज ऑपरेटिंग सिस्टीम. मग आर्टॉस म्हणजे काय, तर आर्टॉस हे टाइम क्रिटिकल सिस्टीम आहे, टाइम बाउंडेड सिस्टीम आहे. ओके, टाइम कन्स्टंट सिस्टीम आहे. सगळे एकसारखंच सायनामनच आहे सगळे. टाइम क्रिटिकल सिस्टीम म्हणजे काय, तेवढ्या वेळेत झालं पाहिजे. टाइम बाउंडेड म्हणजे काय, तेवढ्या वेळेत झाले पाहिजे. टाइम कन्स्टंट म्हणजे काय, वेळेच्या मर्यादेत तुमचं आउटपुट आलं पाहिजे. ओके, ऑल आर दी वन अँड सेम. अन एक्झाम्पल VX वर्क्स, युकॉस एक्सेट्रा. ओके, हे त्याची ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, म्हणजे आर्टॉसच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे हे नाव आहेत.
ओके. देन वाय आर्टॉस? जर जनरल पर्पस ओएस असेल तर आर्टॉसची काय गरज आहे? ओके, सो द फर्स्ट importance of RTOS is that it provides priority based scheduling. ओके, आता आपल्या पीसी वरती ऍट अ टाइम आपण 2-3 टॅब्स ओपन करतो, ओके नाही? एकीकडे पीपीटी ओपन आहे, एकीकडे वर्ड फाईल ओपन आहे, एकीकडे एक्सेल फाईल ओपन आहे. सो डिपेंड्स ऑन युजर की तुम्ही मॅन्युअली तुम्हाला पीपीटी ओपन करायचंय, एक्सेल करायचंय का वर्ड फाईल ओपन करायचंय. बट आर्टॉस मध्ये जो काही रिअल टाइम डेटा येतो त्या डेटावरती बेस्ड आहे की कुठल्या डेटाला हायेस्ट प्रायोरिटी द्यायची आहे आणि त्याला ती प्रायोरिटी प्रोव्हाइड करून आपण काय करतो ते रिक्वायर्ड आउटपुट आपण आउटपुट डिव्हाइसेसला देतो. Therefore, it is priority based scheduling which allows you to separate analytical processing from non-critical processing. म्हणजे काही काही डेटा असे असतात की त्याला प्रोसेस सो इट मे टेक सम टाइम. ओके, त्याला थोडाफार वेळ लागला तरी चालेल. मग तशामधूनही कुठल्या इनपुट डेटाला प्रायोरिटी हायेस्ट प्रायोरिटी देऊन त्या डेटाला प्रोसेस केला पाहिजे ते हे आर्टॉस करतो. दॅट इज प्रायोरिटी बेस्ड शेड्यूलिंग तो करतो. ओके, then also it provides API functions. API is nothing but alternate application peripheral interface. ओके, ऍप्लिकेशन पेरिफेरल इंटरफेस म्हणजे काय? त्या रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमला तुम्ही वेगवेगळे ऍप्स किंवा वेगवेगळे पेरिफेरल्स ह्याला कनेक्ट करू शकता. ओके, सो आपण बघा डायरेक्टली मगाशी एक्झाम्पल दिलं तर मेडिकल सिस्टीमचं ज्याच्यामध्ये पेशंटच्या बॉडीला मॉनिटर केलं जातं. सो मॉनिटर केलं म्हणजे काय केलं जातं तर वेगवेगळे सेन्सर्स त्यांच्या बॉडीला कनेक्ट केले जातात. मग हे सेन्सर्स आपण डायरेक्टली सेन्सरचा डेटा प्रोसेस होत नाही तर सेन्सर्स हे काय झाले तुमचे पेरिफेरल्स झाले आणि ते सेन्सर्स मग आपण इथं काय करतो रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमला कनेक्ट करतो तर ते सुद्धा रिअल टाइम काय करतं वेगळे फंक्शन्स ऍप्लिकेशन पेरिफेरल फंक्शन्स त्यांनी काय करतात प्रोव्हाइड करतात विच अलाउज क्लीनर अँड स्मॉल ऍप्लिकेशन कोड. ओके, म्हणजे समजा एखादं शुगरचं बीपी चेक करायचे असेल तर त्याला ब्लड सर्क्युलेशनचं सेन्सर यूज करून ते कंटिन्युअसली चेक करून देन त्याच्याच कोडवरती ते काय करतं तुम्हाला ओएस वरती ते दाखवतं. ओके, नेक्स्ट abstracting time dependencies and task based design results in fewer interdependencies between model. Okay, abstracting time dependency म्हणजे काय तर टास्क बेस. ओके, वेगळे टास्क असतात. ओके, आता आर्टॉस म्हटलं की एकच डेटा येते आणि ते एकाच डेटाला आपण प्रोसेस करतो आणि आउटपुट देते असं नाही. सो इट मे हॅव नंबर ऑफ इनपुट्स, नंबर ऑफ टास्क. ओके, सो प्रत्येक टास्कला एक स्पेसिफिक टाइम आहे आणि ते टाइम तुमच्या दोन वेगळ्या मॉडेलमध्ये जे काही इंटरडिपेंडन्सीज आहेत त्यातनं सुद्धा तो असं डिझाईन केलं जातं की प्रत्येक टास्कसाठी फ्यू मिनिट्स मध्येच ते झालं पाहिजे. ओके, नेक्स्ट आर्टॉस ऑफर मॉड्युलर टास्क बेस्ड डेव्हलपमेंट. मॉड्युलर टास्क बेस्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय तर पहिले मी तुम्हाला मॉड्युलर सांगते. ओके, तुम्ही सगळेजण म्हणण्यापेक्षा एक थोडे मोजकेच विद्यार्थी सोडले तर बाकीचे सगळेजण काय करतात ईबीसीचे फॉर्म भरतात. ओके, त्याच्यानंतर स्कॉलरशिपचे जे SC NT OBC वगैरे कॅन्डिडेट्स आहेत ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात. ओके, आणि मग हे सगळं कुठं होतं तर तुमच्या mahadbt.com वर होतं. ओके नाही, mahadbtच्या पेज वरती गेल्यावरती ओके, सो इथं तुम्हाला महाडीबीटीचं लोगो दिसेल. ओके, की महाराष्ट्र बोर्डने वगैरे केलंय. देन इथं जे कोण CM असतील त्यांचा फोटो तुम्हाला दिसेल, त्यांचं काही ऍडव्हर्टाइजमेंट असतील तर ते तुम्हाला दिसतील आणि देन तुम्हाला इथं लॉग इनचं पेज दिसेल. ओके, युजर ID लॉग इन, त्याच्या साईडमध्ये टॅब्स असतात, तिथं काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे असतात. ओके, त्या पेज वरती आता हे जे काही पेज आहे ते TCS ने डेव्हलप केलेलं होतं. ओके, आता हे सगळंच पेज एकाच पर्सनने डेव्हलप केलं असेल का? ओके, पेज आहे म्हणजे काहीतरी त्याच्या पाठीमागे कोडिंग आहे आणि त्या कोडिंग वरनं ते तुम्हाला सगळं तिथे दिसतंय. मग
ह्या एकाच व्यक्तीने ना तो प्रोग्राम केलेला नाहीये. इथं जे काही वरती महाडीबीटीचं पेज आहे, सो अप्पर साइड जे आहे ते एका टीमला दिलं. ओके, मी आय एम नॉट कॉलिंग इट ॲज अ पर्सन, एका टीमला दिलं. देन हे जे काही ऍप्लिकेशन स्पेसिफिक आहे म्हणजे तुमचं युजर आय डी लॉग इन, हे एवढंच डायलॉग बॉक्स सेकंड टीमला दिलं. देन ह्या साइड राईट साइडचे जे काही लेटेस्ट ऍडव्हर्टाइजमेंट आहेत रिलेटेड टू महाडीबीटी, की कुणाला किती मंजूर झाले किंवा काय निधी किती मंजूर झाला कुठल्या स्कीम साठी वगैरे, किंवा कधी रिलीज करणार आहेत, काय आहेत, किंवा नवीन काही स्कीम्स आहेत का महाडीबीटीचे, ह्याच्यासाठी एक वेगळी टीम असणार. ओके, आणि देन लेफ्ट साइडला काही जे डिस्प्ले होते त्याच्यासाठी फोर्थ नंबर टीम. ओके, मग मॉड्युलर टास्क बेस्ड मॅनेजमेंट काय, हे जे काही मोठं सिंगल पेज आहे ते नंबर ऑफ सब पार्ट्स मध्ये डिवाइड केलं आणि ते सेपरेट केलं. मग आता हे जे काही फर्स्ट पेज आहे त्याचं सेपरेटली काय होतं, समजा आता ह्या टीम मध्ये 5 लोक काम करत असतील तर त्यांनी ते पेज डेव्हलप केल्यानंतर ते चेक करतात. जसे की आपण एखादं सर्किट बिल्ड केल्यानंतर चेक करतो आणि मग आउटपुट घेतो, तसंच सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा काय असतं की ते पेज तेवढा डेव्हलप केल्यानंतर त्यांनी पहिले त्याच्यावरती टेस्टिंग करतात. टेस्टिंग झाल्यानंतर मग ते रिलीज करतात म्हणजे पब्लिश करतात. ओके, म्हणजे हे सेपरेट होतं. त्याच्यानंतर हे जे काही ऍप्लिकेशनचं बॉक्स आहे हे सेपरेट होतं, ह्याचं सेपरेट कोडिंग होते, सेपरेट टेस्टिंग होते, सेपरेट पब्लिकेशन होते, तसंच बाकी त्याचं. मग इथं सुद्धा आर्टॉस मध्ये काय होतं, मॉड्युलर टास्क बेस्ड डेव्हलपमेंट होते. म्हणजे एखादा मोठा प्रोग्राम असेल तर त्याचं मॉड्युलर प्रोग्रामिंग केलं जातं, डिवाइड केलं जातं तो मेन प्रोग्राम, आणि तो टास्क बेस म्हणजे कुठला टास्क परफॉर्म करायचा आहे त्याच्यावरनं टास्क बेस्ड डेव्हलपमेंट होते. ओके, टास्क 1, टास्क 2, टास्क 3, आणि त्याचं सेपरेट टेस्टिंग सुद्धा होते. ओके, म्हणजे सेपरेटली तुम्ही ते टास्कला डेव्हलप करता, म्हणजे त्याच्याबद्दलचा प्रोग्राम लिहिता आणि त्याला तुम्ही काय करता, टेस्ट करता. ओके, नेक्स्ट सो इथं आहे बघा, इट अलाउज डिझायनर्स और टीम्स टू वर्क इंडिपेंडेंटली ऑन देअर पार्ट्स ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे हे होल पेज म्हणजे काय झालं, महाडीबीटीचं ते आपण जेव्हा आपण गुगलवरती महाडीबीटी टाकतो आणि जेव्हा त्यांची वेबसाईट येते, जेव्हा आपण फर्स्ट वेबसाईटला क्लिक केल्यानंतर जे काही मेन पेज ओपन होते दॅट इज नथिंग बट मेन प्रोजेक्ट, आणि त्या प्रोजेक्टचं परत काय होतं, सब पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जातं. तसं इथं काय होतं, इथं टास्क बेस्ड एपीआय प्रोजेक्ट्स मध्ये काय होतं, डिझायनर्स किंवा टीम्सला काय करायला सांगतात, इंडिपेंडेंटली वर्क करायला सांगतात. सो टीम 1 जी आहे, टीम 1 फक्त त्याच्या मेन जे काही लोगो आहे किंवा बॅकग्राऊंड कव्हर पेज आहे त्याच्यावरतीच ते फक्त फोकस करणार आणि तेच टेस्टिंग करणार. तसं टीम 2 काय करणार, टीम 2 विल ओनली फोकस ऑन इट्स युजर आयडी अँड पासवर्ड अँड कॅपेचा. ओके, म्हणजे काय केलं तर सगळेजण काय करतात, इंडिपेंडेंटली वर्क करतात त्यांच्या प्रोजेक्ट वरती. ते म्हणजे काय झालं, टास्क बेस्ड डेव्हलपमेंट. ओके, आणि सो इट इज इव्हेंट ड्रिव्हन, म्हणजे काय, एक एक इनपुट आल्यानंतर ना एक इनपुटला तो प्रोसेस करतात. दरफॉर नो वेस्टिंग ऑन प्रोसेसिंग टाइम. म्हणजे 10 इनपुट आहेत तर 10च्या 10 इनपुट आल्यानंतरच मी प्रत्येकाला सर्व्हिस द्यायला स्टार्ट करेन असं नाहीये. आर्टॉस मध्ये जी इव्हेंट येते त्याला विदाउट टाइम डिले, विदाउट एनी वेस्टेजिंग प्रोसेसिंग टाइम त्या ह्याला काय करतात, त्या इव्हेंटला त्या डेटाला प्रोसेस करतात. देन कंपोनेंट्स. आता आर्टॉस मध्ये काय काय आहे, आर्टॉस मध्ये शेड्यूलर आहे, आर्टॉस मध्ये SMP आहे, दॅट इज सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग. देन त्याच्यामध्ये फंक्शन लायब्ररीज आहेत, मेमरी मॅनेजमेंट आहे, देन फास्ट डिस्पॅच लॅटन्सी आहे, आणि देन युजर डिफाईन डेटा टाइप्स आहेत. ओके, डेटा टाइप्स, ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस. आता शेड्यूलर म्हणजे काय, तर तो शेड्यूल करतो. ओके, आपण काय म्हणतो, माय मीटिंग इज शेड्यूल ऑन और शेड्यूल इन बिटवीन. ओके, त्या वेळेत माझं एक मीटिंग शेड्यूल आहे, म्हणजे तिथं ती वेळ त्याच्यासाठी दिलेली आहे आपण. ओके, सो इथं सुद्धा जे काही नंबर ऑफ टास्क येतात त्या प्रत्येक टास्कला एका स्पेसिफिक ऑर्डर मध्ये अरेंज करायचं काम कोण करते, तर हे शेड्यूलर करते. शेड्यूलर काय करते,
सो इट अरेंजेस द टास्क इन स्पेसिफिक ऑर्डर. ओके, म्हणजे तो आरटॉसला सांगतो, इट टेल्स द आरटॉस इन विच ऑर्डर द टास्क आर टू बी एक्झिक्युटेड. म्हणजे प्रत्येक टास्कला ते काय करतं, एखाद्या ऑर्डर मध्ये डिफाईन करतं, आणि ज्या ऑर्डर मध्ये शेड्युलरने डिफाईन केलेलं आहे त्याच ऑर्डर मध्ये आरटॉस काय करतं, त्याला एक एक टास्कला एक्झिक्यूट करायला स्टार्ट करतंय. आणि हे जनरली कशावरती असतं, तर प्रायोरिटी बेस्ड असतं. ओके, सो हायएस्ट प्रायोरिटीचा डेटाला पहिले प्रोसेस केलं जातं, लोएस्ट प्रायोरिटीच्या डेटाला नंतर प्रोसेस केलं जातं. ओके, नेक्स्ट सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग. सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग म्हणजे काय, मल्टिपल टास्क ऍट अ टाइम आरटॉस हँडल करू शकते. ओके, मल्टिपल डिफरंट टास्क that can be handled by ARTAS so that parallel processing can be done. म्हणजे at a time वेगळे वेगळे मल्टिपल डेटाजला ऍट अ टाइम प्रोसेस केला जातो. ओके, त्यातूनही जे हायएस्ट प्रायोरिटी आहे तो त्याचं एक्झिक्युशन फ्यू मायक्रो सेकंड्स, मिली सेकंड्स, नॅनो सेकंड्सच्या आधी ते हायएस्ट प्रायोरिटीचा डेटा प्रोसेस व्हायला स्टार्ट होतं. ओके, नेक्स्ट फंक्शन लायब्ररीज. ओके, तर आता आरटॉस हे ओएस आहे. ओएस आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये लायब्ररीज असले पाहिजेत. ओके, इनबिल्ट लायब्ररीज आहेत त्या लायब्ररीज कशासाठी, तर टू इंटरफेस टू कनेक्ट कर्नल आणि ऍप्लिकेशन कोड. म्हणजे आरटॉस मधलं जे काही कर्नल आहे, ओएस आहे, त्याचं जे काही पॅरिफेरल्स आहेत, जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, त्या ऍप्लिकेशन कोड सोबत इंटरफेसिंग करायचं काम कोण करतं, तर फंक्शन लायब्ररी करतात. फंक्शन लायब्ररी काय करतात, इट प्रोव्हाइड्स इंटरफेसिंग टू कनेक्ट कर्नल अँड ऍप्लिकेशन कोड. It allows you to send requests to kernels using function libraries so the application may give desired result. म्हणजे हे लायब्ररीचं काय काम आहे, तर कर्नलला आणि ऍप्लिकेशन कोडला एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी, इंटरफेस करण्यासाठी आपण फंक्शन लायब्ररी यूज करतो. नेक्स्ट आहे मेमरी मॅनेजमेंट. आता कुठलाही डिव्हाइस, डिजिटल डिव्हाइस म्हटलं तर, किंवा मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर किंवा कुठलाही डिजिटल आयसीज असू दे, त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, मेमरी असलं पाहिजे. वाय मेमरी, टू सेव्ह द डेटा. ओके, जरी समजा त्याची मेमरी कमी असेल तर रिअल टाइम डेटा जो येतोय त्याला एक्झिक्यूट होईपर्यंत तो जो काही डेटा आहे तो त्या मेमरीमध्ये सेव्ह करते. ओके, म्हणजे जोपर्यंत एक्झिक्यूट करून आपण आउटपुट देत नाही तोपर्यंत तो डेटा कुठतरी सेव्ह असला पाहिजे, आणि तो डेटा सेव्ह करण्यासाठी आपल्याकडे मेमरी असली पाहिजे. देअरफॉर मेमरी मॅनेजमेंट, इट इज टू अलोकेट मेमरी टू एव्हरी प्रोग्राम. प्रत्येक प्रोग्रामला सेपरेट मेमरी इथं अलोकेट केली जाते. देन फास्ट डिस्पॅच लॅटन्सी. फास्ट डिस्पॅच लॅटन्सी म्हणजे काय, इट इज अ टाइम इंटरवल for termination of task that can be identified by OS and actual time taken by thread. ओके, एखादा जेव्हा टास्क येते, जेव्हा एखादा इनपुट डेटा येतो, त्या डेटा आल्यानंतर ना ओएस एक टाइम कॅल्क्युलेट करतोय की किती वेळेत त्या टास्कला आपण प्रोसेस करतो. ओके, मग ऍक्च्युअली दॅट इज कॅल्क्युलेटेड टाइम आणि ऍक्च्युअल टाइम. त्या ऍक्च्युअल टाइम म्हणजे किती वेळ त्या प्रोसेसला लागला. ओके, कॅल्क्युलेट केला इज द डिफरंट थिंग, दॅट इज द एस्टिमेटेड विच इज टेकन बाय और विच इज कॅल्क्युलेटेड बाय ओएस, and actual time is also taken by OS to complete that task. आणि त्या actual time आणि त्या आयडेंटिफाईड टाइम मधलं जे काही टाइम इंटरवल आहे, दॅट इज द फास्ट डिस्पॅच लॅटन्सी. नेक्स्ट, युजर डिफाईन डेटा टाइप्स. ओके, आता आरटॉस मध्ये इट युजेस लँग्वेजेस लाईक सी, C++. म्हणजे हे जे आरटॉस जे आहे त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कुठली तरी भाषा असणार आहे. ओके, सो फादर ऑफ लँग्वेज सी और C++ इज यूज. आणि सी आणि C++ चे डेटा टाइप्स यूज होतात, जे की आपण प्रोग्रामिंग मध्ये बघितले. इंट, एस बीट, बीट. ओके, त्याच्यानंतर काय होतं, इंटीजर नंतर कॅरेक्टर एक पाहिलं होतं, CHAR. त्याच्यानंतर फॉर लूप, व्हाईल लूप,
अँड ऑल, ते सगळे डेटा टाइप्स हे आपण आरटॉस मध्ये यूज करतो. ओके, सो हियर दे हॅव शोन ऑल द कंपोनेंट्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम शेड्यूलर, जे की प्रत्येक टास्कला ऑर्डर मध्ये देतात आणि ज्या ऑर्डर मध्ये अरेंज केलेलं आहे त्याच ऑर्डर मध्ये मायक्रोकंट्रोलर आरटॉस काय करते, एक्झिक्यूट करते. सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग म्हणजे काय, मल्टिपल वेगळे वेगळे इनपुट्सला तो काय करतो, प्रोसेस करतो. देन मेमरी मॅनेजमेंट, हे जे काही वेगळे वेगळे इनपुट आहेत त्या प्रत्येकाला एक प्रोग्राम असणार आहे. ओके, प्रत्येक इनपुट साठी एक प्रोग्राम असणार आहे and that program is stored into this memory. Okay, then user defined data objects, so कुठली लँग्वेज यूज करतायत त्याचे डेटा टाइप्स इथे आपण यूज करणार आहोत. देन फास्ट डिस्पॅच लॅटेन्सी म्हणजे काय, वन सेकंड, फास्ट डिस्पॅच लॅटेन्सी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअल आयडेंटिफाईड टाइम आणि ऍक्च्युअल टाइम टेकन बाय थ्रेड या दोघांमधले इंटरवल म्हणजे फास्ट डिस्पॅच लॅटेन्सी. नेक्स्ट आहे फंक्शन लायब्ररी. फंक्शन लायब्ररी कशासाठी, तर जे काही कर्नल आहे ते कर्नलचं आपल्या सिस्टीम ऍप्लिकेशन सोबत कनेक्ट करण्यासाठी काही फंक्शन्स लायब्ररीज असतात, त्याच्यासाठी हे यूज होते इंटरफेस करण्यासाठी. ओके, नेक्स्ट टाइप्स ऑफ आरटॉस, कुठल्या कुठल्या प्रकारचे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम असतात. तर 3 प्रकारचे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. एक तर आहे हार्ड रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यानंतर ना फर्म रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम and then soft real time operating system. Now hard real time operating system is nothing but, आता हे सगळे ऑपरेटिंग सिस्टीम काय आहेत, टाइम कन्स्टंट आहेत, टाइम बाउंड आहेत. ओके, म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये टाइम इज द इम्पॉर्टंट फॅक्टर अँड विदिन दॅट टाइम कन्स्टंट मध्ये तेवढ्याच वेळेच्या मर्यादेमध्ये तुम्हाला त्या टास्कला प्रोसेस करून रिक्वायर्ड आउटपुट जे आहे ते तुम्हाला दिले पाहिजे. ओके, नाव हार्ड रिअल टाइम म्हणजे काय, तिथं डेडलाईन इज स्ट्रिक्टली फॉलोड. ओके, डेडलाईन इज व्हेरी स्ट्रिक्ट. म्हणजे काय, कुठलाही एखादा जर टास्क दिला तर तो स्पेसिफिक टाइम मध्येच एक्झिक्यूट झाला पाहिजे. तिथं डिले इज नॉट अलाउड. ओके, त्या हार्ड रिअल टाइम सिस्टीम मध्ये डिले चालत नाही. ओके, तिथं जर डिले झाला तर होल प्रोसेस म्हणजे जे काही आरटॉस आहे ते प्रोसेस काय होते, कोलॅप्स होते. फॉर एक्झाम्पल मेडिकल क्रिटिकल केअर सिस्टीम्स. सो क्रिटिकल केअर नथिंग बट इंटेन्सिव्ह केअर युनिट, दॅट इज ICU. त्याच्यामध्ये जे काही ऑपरेटिंग सिस्टीम्स असतात हार्ड रिअल आरटॉस असतात, जिथं डिलेज आर नॉट अलाउड. ओके, and deadlines are strictly followed. Second, aircraft systems. So aircraft systems मध्ये सुद्धा time is the most important constraint in which that aircraft should be released. Okay, next, firm real time system. Firm real time systems म्हणजे काय, तिथं सुद्धा डेडलाईन्स फॉलो केले पाहिजेत, पण एखाद्या वेळेस जर त्याला थोडस लेट झालं, जर ती डेडलाईन मिस झाली तरी सुद्धा तो जास्त काही इम्पॅक्ट त्या डिव्हाइसला देत नाही. जस्ट थोडेफार अनडिझायर्ड इफेक्ट्स करू शकतात किंवा त्या सिस्टीमची क्वालिटी मात्र रिड्यूस होऊ शकते, जसं की वेरियस टाइप्स ऑफ मल्टीमीडिया ऍप्लिकेशन्स. ओके, आता ह्याचं एक्झाम्पल कॅमेरा. ओके, कॅमेरामध्ये तुम्ही काय करता, रिअल टाइम इमेज कॅप्चर करता. ओके, सो विदिन अ सेकंड तुमचं ते कॅप्चर्ड इमेज तुम्हाला तिथे दिसतंय. बट इफ देर इज सम डिले, जर एकच्या ऐवजी 2 सेकंड लागले ती इमेज कॅप्चर होऊन डिस्प्ले व्हायला, तर तिथं असं काही मेजर इश्यू होत नाही. ओके, म्हणजे जी एका सेकंदाच्या आत जे इमेज कॅप्चर होऊन तुम्हाला डिस्प्ले व्हायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी 2 सेकंड लागले, म्हणजे डेडलाईन मिस झाली. 1 सेकंड लागणार होता, तिथं 1 सेकंड मिस झाला, पण तिथं तुमच्या सिस्टीम वरती असं काही इम्पॅक्ट झाला का?
नाही झाला. therefore फर्म रिअल टाइम सिस्टीम मध्ये जरी डेडलाईन मिस झाले देन टू इट डज नॉट कॉज एनी इम्पॅक्ट ऑन दी डिव्हाइस अँड जस्ट काय होईल अनडिझायरेबल इफेक्ट्स होतील. ओके. नेक्स्ट सॉफ्ट रिअल टाइम सिस्टीम. सॉफ्ट रिअल टाइम सिस्टीम मध्ये डिलेज आर अलाउड. ओके, तिथं डिलेज चालू शकतात. इट एक्सेप्ट सम डिले. ओके, सो डिलेज तिथं अलाउड आहे. पण इथं काय होतं प्रत्येकच वेळेस डिले मध्ये राहिल्या सो तिथल्या सिस्टीम मध्ये एखादं दुसरं डिले अलाउड आहे. सो डिले अलाउड आहे म्हणजे तिथं प्रोसेसिंग टाइम डेडलाईन पेक्षा जास्त झाला तरीही चालतंय. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सिस्टीम. ओके, किंवा लाईफ स्टॉक प्राइस कोटेशन सिस्टीम. आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सिस्टीम मध्ये आपण एटीएम मध्ये जातो. ओके, कार्ड इन्सर्ट करतो, सो एंटर वगैरे करतो. सो कधी कधी बघा थोडस प्रोसेस वाला टाइम लागतंय. ओके, म्हणजे थोडस ते डिले घेते. पण डिले घेते असं नाहीये की तो फारच डिले घेते. ओके, बऱ्याच वेळा काय होतं एक 2 to 3 मिनिटच्या आतच आपण काय करतो एटीएम मध्ये गेलं की लगेच कार्ड इन्सर्ट करून पिन वगैरे टाकून लगेच त्याचं ट्रान्झॅक्शन स्टार्ट होतंय. ओके, पण तिथं डिलेज ऑकर झाले तर एक्सेप्टेड आहे. थोडासा वेळ लागला सो 1च्या जागी 5 सेकंदाचा डिले झाला तरी सुद्धा तिथं चालून जातं. ओके, सो सॉफ्ट रिअल टाइम म्हणजे काय वेअर डिलेज आर अलाउड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, त्याच्यामध्ये काही अडचण आहे का टाइप्स ऑफ आर्टॉस मध्ये? No, ma'am. नेक्स्ट इज टर्म्स युज्ड इन आर्टॉस. ओके, आता प्रत्येक वेळेस आपल्याला रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम सांगताना आपल्याला काही त्याला शब्द वेगवेगळे टर्म्स लागणार आहेत. ओके, टास्क म्हणजे काय, जॉब म्हणजे काय, रिलीज टाइम जॉब म्हणजे काय, एक्झिक्युशन टाइम जॉब म्हणजे काय, डेडलाईन म्हणजे काय, प्रोसेसर म्हणजे काय. तर हे टर्म्स आपण इथे बघणार आहोत. सो टास्क म्हणजे काय? टास्क इज नथिंग बट इट इज अ वर्क, a set of related tasks that are jointly able to provide some system functionality. म्हणजे एक वर्क असतं ते टुगेदर एकत्र येऊन एक एक वर्क करणे. ओके, आता फॉर एक्झाम्पल मेसेज सेंड करायचं असेल. ओके, एखादा मेसेज जर सेंड करायचा असेल तर आपण इथं टाईप करतो आणि सेंड होतंय. पण तिथं काय होतं जे काही टोटल मेसेज होते ते मेसेज कंबाईन केला जातो आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी रिडंडन्सी बीट्स वगैरे ऍड करून एकत्र केलं जातं आणि मग पाठवलं जातं. म्हणजे जे काही सेट आहे त्याच्या सगळ्याचा ते टुगेदरनेस जे आहे ते म्हणजे काय टास्क. ओके, नेक्स्ट जॉब. जॉब म्हणजे स्मॉल पीस ऑफ वर्क टू असाइन टू प्रोसेसर. ओके, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमला एखादं छोटस काम दिलंय त्याला आपण जॉब म्हणतो. ओके, म्हणजे ते प्रोसेसरला जॉब म्हणजे काय काम. ओके, आणि ते काम आपण कोणाला देतो तर प्रोसेसरला देतो, त्यामुळे त्याला काय म्हणतो जॉब म्हणतो. नेक्स्ट रिलीज टाइम ऑफ जॉब. रिलीज टाइम ऑफ जॉब म्हणजे काय जॉब बिकम्स रेडी फॉर एक्झिक्युशन. म्हणजे त्या जॉबला त्या कामाला किती वेळ लागणार आहे त्याला एक्झिक्युशन होण्यासाठी, त्याला तयार होण्यासाठी. म्हणजे एक्झिक्यूट होण्याच्या आधी त्याला किती वेळ लागते ते रिलीज टाइम ऑफ जॉब. ओके, आणि एक्झिक्युशन म्हणजे त्या जॉबला पूर्ण करायला किती वेळ लागतं. ओके, म्हणजे त्या जॉबला रेडी व्हायला किती टाइम लागते ते म्हणजे रिलीज टाइम, आणि त्या जॉबला एक्झिक्यूट व्हायला किती वेळ लागतो तो म्हणजे काय होतो एक्झिक्युशन टाइम. ओके, नेक्स्ट डेडलाईन. डेडलाईन म्हणजे एखाद्या ठराविक टाइम मध्येच ते जॉब संपला पाहिजे त्याला आपण डेडलाईन म्हणतो. ओके, आपण म्हणतो ना कामाचं हे डेडलाईन आहे. डेडलाईन म्हणजे काय तेवढ्या वेळेत ते झालं पाहिजे ते म्हणजे डेडलाईन. आणि तर डेडलाईन प्रत्येक जॉबला असतं. म्हणजे ठराविक जे काम आपण प्रोसेसरला दिलंय, आपण प्रोसेसरला काम देतो म्हणजे काय करतो इनपुट जे रिअल टाइम डेटा येते ते रिअल टाइम डेटा आपण आर्टॉसला देतो, प्रोसेसरला देतो. म्हणजे ते काय करतो आपण तो डेटा ऍज अ जॉब म्हणून प्रोसेसरला देतो आणि त्याच्यावरती मग तो काय करतो वर्क करून आपल्याला आउटपुट देतो. ओके,
नेक्स्ट प्रोसेसर म्हणजे आपले ऍक्टिव्ह रिसोर्सेस प्रोसेसर वरतीच आपलं सगळं वर्क होणार आहे. ओके. मॅक्झिमम इट इज अलाउएबल टाइम रिस्पॉन्स ऑफ जॉब इज कॉल्ड एज रिलेटिव्ह डेडलाईन. ओके. नेक्स्ट रिस्पॉन्स टाइम म्हणजे लेंथ ऑफ टाइम फ्रॉम रिलीज ऑफ जॉब व्हेन इन्स्टंट फिनिशेस. म्हणजे काय तर एखादा जॉबला किती वेळ लागणार आहे त्याच्या रिलीज टाइम पासून. रिलीज म्हणजे तो रेडी आहे आणि ते एक्झिक्युशन टाइम पासून. म्हणजे हे टोटल टाइम, रिलीज टाइम आणि तुमचं एक्झिक्युशन टाइम इज नथिंग बट रिस्पॉन्स टाइम. आणि ऍब्सोल्यूट डेडलाईन म्हणजे रिलेटिव्ह डेडलाईन विच ऑल्सो इन्क्लूड रिलीज टाइम. डेडलाईन म्हणजे काय एक्झिक्युशन ऑफ टाइम, म्हणजे मला 4 दिवसात ते काम कम्प्लीट केलं पाहिजे. पण ते काम कम्प्लीट करण्यासाठी मला काहीतरी आधी डेटा कलेक्ट करावा लागेल. ओके नाही, जे मला काम कम्प्लीट करायचं आहे, समजा फॉर एक्झाम्पल एक बेसिक एक्झाम्पल देते. माझ्या अंगणात मला 4 रोपटे लावायचे आहेत. ओके. सो मी आज म्हणेन की आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते काम झालं पाहिजे. ओके. सो ऍक्च्युली जेव्हा रोपं आणली जातात आणि जेव्हा ती लावायला चालू केली जातात, सो हातात घेतल्यानंतर ना किती वेळात ते लावून होते ते म्हणजे झालं तुमचं एक्झिक्युशन टाइम. पण ती रोपटे नर्सरीमधनं आणावी लागतात ते म्हणजे काय तुमचं रिलीज टाइम. ओके. रिलीज टाइम म्हणजे काय जॉब इज रेडी, एक्झिक्युशन करायच्या आधी तो रेडी आहे. मग रोपटे लावण्याच्या आधी ती रोपटे आणून रेडी करणं म्हणजे तुमचं रिलीज टाइम. आणि ऍब्सोल्यूट डेडलाईन म्हणजे काय ते रिलीज टाइम पकडून सुद्धा तुमचं किती डेडलाईन आहे ते टोटल टाइम म्हणजे तुमचं ऍब्सोल्यूट डेडलाईन. ओके. नेक्स्ट फीचर्स. सो लेस मेमरी लागते, कमी रिसोर्सेस लागतात त्याला. रिस्पॉन्स टाइम्स हा हार्डली प्रिडिक्टेबल आहे. ओके. कर्नल सेव्ह करतं स्टेट ऑफ इंटरप्टेड टास्क, म्हणजे इथं सुद्धा इंटरप्ट आहेत. एखादं हायेस्ट प्रायोरिटीची डेटा जर आला तर लोएस्ट प्रायोरिटीच्या डेटाला साईडला ठेवून हायेस्ट प्रायोरिटीला प्रोसेस केलं जातं. ओके. आणि ते सेव्ह केल्यामुळे नंतर ना तो डिटरमाइन करतो की विच टास्क शुड बी रन नेक्स्ट, म्हणजे ती हायेस्ट प्रायोरिटीला देऊन झाल्यानंतर आता नेक्स्ट टास्क कुठलं रन करायचं आहे. ओके. त्यामुळे तो काय करतो रिस्टोर करतो जिथून आपला पीसीयू इंटरप्ट झालेला आहे. ओके. डिफरन्स बिटवीन जनरल पर्पस आणि रिअल टाइम. जनरल पर्पस हे फक्त पीसी साठी लॅपटॉप साठी असतात, वेअरएज रिअल टाइम हे स्पेसिफिक ऍप्लिकेशन साठीच यूज होतात जे की एम्बेडेड ऍप्लिकेशन्स असतात. ओके. जनरल पर्पस मध्ये प्रोसेस बेस्ड शेड्युलिंग असतं, म्हणजे एकेका प्रोसेस तो करत असतो. बट रिअल टाइम मध्ये टाइम बेस्ड शेड्युलिंग आहे, वेळेला महत्व दिलेलं आहे. नेक्स्ट जनरल पर्पस मध्ये इंटरप्ट लॅटेन्सी इज नॉट कन्सिडर ॲज इम्पॉर्टंट ॲज आरटॉस, म्हणजे इंटरप्ट जी आलेली आहे त्याला आपण जास्त इम्पॉर्टन्स देत नाही. वेअरएज आरटॉस मध्ये इंटरप्ट लॅग इज मिनिमम, फ्यू सेकंड्स मध्येच त्याला काय केलं जातं, इंटरप्टला हाय प्रायोरिटी त्याला सर्व्हिस द्यायला पाहिजे. ओके. जनरल पर्पस मध्ये नो प्रायोरिटी इन्व्हर्जन. ओके. म्हणजे प्रोसेस बेस आहे, सो एकानंतर एक असं तो सीपीयू एक्झिक्यूट करतो. पण आरटॉस मध्ये प्रायोरिटी बेस्डच मेकॅनिझम आहे. सो हायेस्ट प्रायोरिटीच्या डेटाला फर्स्ट एक्झिक्यूट केलं जातं. ओके. कर्नल ऑपरेशन मे और मे नॉट बी preempted, but in real time kernel's operation can be preempted. Next, प्रायोरिटी इन्व्हर्जन रिमेन्स अननोटिस, म्हणजे एखादं प्रायोरिटीचं जरी वर्क आलं तरी जनरल पर्पस मध्ये अननोटिस राहतं, ते त्याला नोटीसच कोण करत नाही. पण रिअल टाइम मध्ये प्रायोरिटी बेस त्याला नो प्रिडिक्टेबिलिटी गॅरंटीज, म्हणजे तिथं प्रायोरिटीलाच एक्झिक्युशन दिलं जातं. ओके. जसं प्रत्येक सिस्टीमला ऍडव्हान्टेज असतात तसे आरटॉसचे थोडे डिसएडव्हान्टेज आहेत, की जे आपण म्हणतो की आरटॉस हे रिअल टाइम डेटा एक्झिक्यूट करते, सो इट रन्स मिनिमम टास्क टुगेदर. आपण काय म्हणतो मल्टिपल टास्क तो ऍट अ टाइम पॅरलली रन करतो, पण तो थोडेच टास्क इट कॉन्सन्ट्रेट्स ऑन फ्यू टास्कलाच ते काय करतं कॉन्सन्ट्रेट करते आणि टुगेदर ते वर्क करते. ओके. आरटॉस मध्ये स्पेसिफिक ड्रायव्हर्स रिक्वायर्ड आहेत. जेव्हा एखादं पेरिफरल आपण त्याला कनेक्ट करतो तर त्या पेरिफरलचा ड्रायव्हर त्या आरटॉस मध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. ओके.
Next, plenty of resources are used by RTOS which makes system expensive. आता प्रत्येक पेरिफेरलचं ड्रायव्हर आहे, प्रत्येक पेरिफेरल कनेक्ट करायला वेगळे वेगळे काय म्हणूया पोर्ट्स असतील, तर असं प्लेंटी ऑफ रिसोर्सेस यूज केल्यामुळे ती RTOS काय होते, एक्सपेन्सिव्ह होते. ओके, लो प्रायोरिटी टास्क नीड्स टू वेट लॉंग टाइम. म्हणजे जर समजा एकानंतर एकानंतर हाय प्रायोरिटीचे टास्क जर येत असतील तर लो प्रायोरिटीच्या टास्कला नोटीसच केलं जात नाही, त्यांच्यासाठी फार वेळ थांबावा लागतो. ओके, आणि टू एक्झिक्यूट दिस RTOS इट रिक्वायर्स कॉम्प्लेक्स अल्गोरिदम. ओके, जे काही प्रोग्रामिंग आहे ते प्रोग्रामिंगचे अल्गोरिदम्स आहेत ते फार कॉम्प्लेक्स आहेत आणि डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ओके, application they are used in airline reservation, air traffic control, systems that provide immediate updating. Okay, used in system that provides up to date, minute. Okay, जसं की स्टॉक प्राइस मध्ये. ओके, स्टॉक मार्केट मध्ये बघा, एका मिनिटाचं जरी एका सेकंद जरी इकडे तिकडे झाला तरी सुद्धा तुम्हाला काय होतात, रेट एक्सचेंज होतात. ओके, नाही कंपनीचे रेट्स वाढतात कमी होतात, तर तिथं सुद्धा रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम यूज होते. रडार्स मध्ये यूज होते, नेटवर्क मल्टीमीडिया मध्ये यूज होते, कमांड कंट्रोल, इंटरनेट टेलिफोनी, अँटी लॉक ब्रेक मध्ये यूज होते, हार्ट पीस मेकर मध्ये सुद्धा RTOS यूज होते. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला डाऊट आहे का RTOS मध्ये? RTOS म्हणजे रिअल टाइमच डेटाला तो काय करतो, प्रोसेस करतो विदाउट. ओके, सो त्याचा टाइम कन्स्टंट इम्पॉर्टंट आहे. कोणाला काही डाऊट आहे? No, ma'am. ओके, सो आज आपण इथे स्टॉप करतोय. तुमचा 11ला गेस्ट लेक्चर आहे शिंदे सरांच्या सब्जेक्टचं. सो गेस्ट जॉईन व्हायच्या आधी तुम्ही सगळे तिथे जॉईन असले पाहिजे, त्यामुळे आज आपण इथे आपलं लेक्चर स्टॉप करतोय. ओके, कोणी लेफ्ट होऊ नका. अटेंडन्स घेतो.